गाडी तर पार्क केलेली आहे आणि पार्किंग फीस किती मम्मी? आपण प्रायव्हेट ह्याला केली आहे, तिकडे गव्हर्नमेंटची फ्री पार्किंग आहे, पण आपण प्रायव्हेट ह्याला 100 रुपीज ना फीस पे केली. आता बाबा आलेत रस्ता विचारून, आता इथून जायचं आपल्याला मंदिरात. कंपाऊंड येतं काय बांधतात काय माहिती, शाळा का काय. तिथं काय सांगितलं मी, सावली जरा तिथं म्हणून तिथं मारा म्हणतो बघा. ओके चला त्र्यंबकेश्वर शंकराच्या मंदिरात निघालोय आम्ही. पप्पा ये गोष्टी त्र्यंबकेश्वर मंदिर सीधा जाना है हमको, सीधा चलो. ट्रॅफिक बघा ट्रॅफिक. दाखवत आहेत मला माहिती नाही दिसत नाही की नाही, कारण की मला पण दिसत नाही एवढं ऊन आहे. बघा केवढी मोठी आहे. आता बघू किती वेळ लागतो, दाखवतो मला आजचं. पावते दे मशीन घे. ही पावती भेटली आपलं 50 रुपये. आता घे 12 घंटे करणार पडतं. जस्ट वी हॅव पार्क आवर कार हिअर आणि आपण इथं एंट्री केली. इथे जरा पप्पांची वाट बघतायत, जरा सावली खाली वाट बघतात आम्ही लोक. आणि इथून आपल्याला जायचं सरळ मंदिरामध्ये. वाईट का? इट्स माय हॉबी. पाया पडून गी बाबरे, विसरलो मी. आता मग वर चाललोय मंदिरामध्ये. आपण आता गुरुपीठावर आलोय. त्र्यंबकेश्वरला जे जे गुरुपीठ आहे त्या गुरुपीठावर आलो. स्वामींच्या मंदिराकडे स्वामींच्या आपण इथून आलो आणि ते इथं हे स्विमिंग पूल काय, सॉरी आम्ही पाय धुवायला आहेत. हा गार पाणी. आलो आलो बाबा.
आपलं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण जात आहोत शिर्डीला. इथे एक म्हणजे गुरुपीठामध्ये एक एवढा छान अनुभव आला की इथे जे डॉक्टर आहेत हे डॉक्टरसुद्धा विनामूल्य आपल्याला मार्गदर्शन उपचार देतात. आणि असंच नाही की फक्त लिहून देतील, की त्या डॉक्टरांनी आम्हाला इतकं छान समजावून सांगितलं. 15 ते 20 मिनटं ते एका पेशंटला पूर्णपणे समजावून सांगतात. प्लस महाराजांच्या सेवेत त्यांना आलेले अनुभवसुद्धा शेअर करतात. खरंच स्वामी महाराजांच्या लीला अगाध आहेत की त्यांनी जे काही आम्हाला सांगितलं ते खरोखर खूप छान होतं. आणि महाराजांची सेवा जर आपण केली तर महाराज अशक्य गोष्ट शक्य करतात. हे सुद्धा त्या डॉक्टरांनी आम्हाला स्वतःचे अनुभव काही सांगितलेले आहेत. आता ते डॉक्टर त्यांचं वय 66 वर्ष होतं. वेल सेटल होते तरीसुद्धा ते डॉक्टर पुण्यावरून फक्त आणि फक्त महाराजांची सेवा, महाराजांच्या एक सेवेकरी म्हणून इथे विनामूल्य सेवा करतात. सकाळी 10 ते संध्याकाळपर्यंत असतात. अजूनही त्यांचं जेवण झालं नव्हतं आणि हसत मुखाने, कोणत्याही चेहऱ्यावरती त्यांच्यावर राग नाही किंवा काम करायचं म्हणून करत नव्हते. खरंच खूप छान वाटलं. महाराजांनी अशीच सेवा आमच्याकडून पण माझ्या कुटुंबाकडून करून घ्यावी, आम्हाला बळ द्यावं, आम्हाला चांगले विचार आमच्या मनामध्ये निर्माण करावेत, वाईट विचार मनातून निघून जावेत आणि एक चांगला माणूस म्हणून, चांगला व्यक्ती म्हणून आम्हाला देखील महाराजांनी कृपाशीर्वाद द्यावा बनण्यासाठी ही स्वामींचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. आता कुठे चाललोय? शिर्डीला. आपण जाणार, महाप्रसाद घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण शिर्डीला जाणार आहोत. चला चलो. आता इथं महाप्रसादाचं आयोजन आहे. आपण महाप्रसादाचा लाभ घेऊया. इथे दाखवतो मी तुम्हाला काय काय आहे. कुपन आहे. आपल्याला कुपन काढावं लागतं. अगदी खूप कमी किमतीमध्ये आपल्याला महाप्रसाद, मला असं वाटतं प्रत्येक व्यक्तीला 30 रुपयाचं कुपन आहे. आणि इथे महाप्रसाद बघा किती शिस्तबद्ध पद्धतीने प्रसादाचा लाभ घेत आहेत सगळेजण. अगदी छानपैकी महाप्रसाद दिला जातो इथे. मी तुम्हाला दाखवतो प्रसादाला काय काय आहे. बघूया आपल्याला फोटो व्हिडिओ काढून देत आहेत का तिथे. खूप छान असं. तर जेवायला चपाती आहे, लोणचं आहे, हे शिरा ना, शिरा, डाळ आणि भात. चला आता मारूयात ताव. आपण जेवलेलो आहे. इथं हातबीत धुतलेले आहेत आणि तो आपल्याला बाहेर जायचं आहे. आता डायरेक्ट शिर्डी. जय साईबाबा.